कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दादागिरी खपवून घेणार नाही. बीडमधील राख गँग आणि वाळू गँग सारख्या सर्व गँग्सना सुतासारखं सरळ करणार, अजित पवारांचा इशारा. बीडमध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत. मात्र मला शाल टोपी हार घालू नका. चुलत्याच्या कृपेनं माझं बरं चाललंय. कुणाच्या पाया सुद्धा पडू नका. आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत, अजित पवारांचं विधान. मी एक राजपत्रित अधिकारी. धसांनी केलेल्या आरोपांवर आयुक्तांची परवानगी घेऊन बोलेन. सुरेश धसांनी आरोप केलेले कृषी अधिकारी किरण जाधवांनी TV9 मराठीला दिली प्रतिक्रिया. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर, तर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास यावर चर्चा होणार. हा फक्त संपत्तीच्या नियोजनाचा विषय. रेल्वे आणि लष्कराची जागा ही देशाची जागा असते, मग वक्फची जागा खासगी असू शकत नाही. किरेन रिजिजू यांचं सभागृहात म्हणणं, तर रिजिजू बोलत असताना विरोधक आक्रमक. विधेयकाला RSSचाही पूर्ण पाठिंबा नाही. वक्फची जमीन घेतलेल्या उद्योगपतींची नावं जाहीर करा. वक्फची संपत्ती उद्योगपतींना घेता येण्यासाठी विधेयक आणलं, संजय राऊतांचा आरोप. वक्फ ही मुस्लिमांची संपत्ती. लोकांनी ती संपत्ती मशिदी आणि दरगाहला दिली आहे. आमची जमीन सरकारला हडप करायची आहे, तर अबू आझमींचा आरोप. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम व्यक्तीची नेमणूक नको, तर या अटीवर चंद्राबाबू नायडूंचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा. ठाकरेंची शिवसेना वक्फ बोर्ड विधेयकाच्या विरोधात मतदान करणार, सूत्रांची माहिती. तर राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचा सस्पेन्स वाढला. वक्फ सुधारणा विधेयकाला ठाकरेंनी समर्थन द्यावं. ठाकरे विरोधात गेले तर राहिलेले कार्यकर्ते सुद्धा त्यांना सोडतील, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं जाणार असल्यामुळे मुस्लिम बहुल भागात पोलीस अलर्ट मोडवर. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांची खबरदारी. अंजली दमानियांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं. धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन माझ्याकडे आले होते. दमानियांचा गौप्यस्फोट. नाशिकमधील सातपीर दर्ग्याला महापालिकेची नोटीस, तर 15 दिवसात अतिक्रमण न काढल्यास कारवाईचा इशारा. धार्मिक स्थळं अनधिकृत असल्याचा नोटीसमध्ये उल्लेख. राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल. महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक घेणार. दमानियांना सुद्धा बैठकीचं निमंत्रण. बीड कारागृहामधील मारहाण प्रकरणी गित्ते आणि सुनावणे गँग विरोधात गुन्हा दाखल. कारागृह अधीक्षकांच्या तक्रारीनंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा. दिशा सालियन प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टात सुनावणी. न्यायाधीश रेवती मोहिते खंडपीठासमोर सुनावणी होणार नाही. सतीश सालियान यांचे याचिकेतनं आदित्य ठाकरे आणि दिनो मोर्ये यांच्यावर आरोप. कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून तिसरा समन्स, सूत्रांची माहिती. या आधीच्या दोन्ही समन्सवेळी कामराची चौकशीला अनुपस्थिती. अनधिकृत पुतळा बसवल्यामुळे कोल्हापूरच्या पट्टणकडोलीमध्ये तणाव. पोलिसांचा बंदोबस्त, तर पट्टणकडोलीतील छत्रपती शिवरायांचा पुतळा न हटवण्याच्या शिंदेंच्या सूचना. नागपुरात कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील एक जण जखमी. कार चालकानं जखमीला रुग्णालयात न नेता चिंचभवन पुलाखाली फेकलं. जखमीचा या दरम्यान मृत्यू. जळगावच्या पारोळा धरणगाव रस्त्यावर धावत्या दुचाकीला अचानक आग, तर यामध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक. दुचाकीस्वार वनरक्षक सुद्धा 55% भाजल्यानं गंभीर जखमी. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आज गारपिटीची शक्यता, तर काल मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा आबिर गुलाल हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घेतल्यास आमच्याशी सामना, मनसेचा इशारा. IPL मध्ये आज बंगळुरू विरुद्ध गुजरातची लढत. घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यासाठी बंगळुरू सज्ज, तर विजयी लय कायम राखण्यासाठी गुजरात मैदानात उतरणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.